नागपुर के जरीपटका थाने से एक गंभीर मामला सामने आया है। 14 साल की नाबालिग लड़की घर से लापता होने पर उसकी मां ने शिकायत दर्ज कराई थी। जांच में सामने आया कि लड़की का संबंध स्कूल बस के ड्राइवर कुणाल गायकवाड़ के साथ था। पुलिस ने तलाश कर दोनों को बरामद किया। चूंकि लड़की नाबालिग है और आरोपी के साथ 2 दिन तक घूम रही थी, पुलिस ने आरोपी पर अपहरण के साथ साथ पॉक्सो एक्ट और धारा 354 के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। आरोपी को फिलहाल पुलिस कस्टडी में भेजा गया है और मेडिकल जांच भी कराई गई है। जानकारी के मुताबिक आरोपी कुणाल गायकवाड़ पर पहले भी धारा 324 का मामला दर्ज हो चुका है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। आपल्याकडे एक तक्रार आली। फिर्यादी पूनम गुप्ता यांनी कळवलं की त्यांची 14 वर्षाची मुलगी ही घरातून मिसिंग आहे, मिळून येत नाही आहे त्याप्रमाणे, आणि यापूर्वी तिचे एका मुलासोबत अफेअर होतं आणि तो जो मुलगा होता तो शाळेच्या स्कूलच्या बसवरती ड्रायव्हर म्हणून होता, तेव्हापासून तिचे अफेअर आहे हे त्यांना माहिती होतं। त्यामुळे त्यांनी फिर्याद देताना मुलगी त्या मुलानेच पळून नेली असल्याची तक्रार दिल्याने आपण तो सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल करून आपण त्या मुलीचा तसेच त्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्या सर्व मुलगी नाबालिग असल्याने आणि त्या मुलाबरोबर कंटिन्यू 2 दिवस फिरत असल्याने आपण त्याच्यामध्ये पोक्सो तसेच 354 चे आपण कलम त्याच्यामध्ये ॲड करून त्याला अटक केलेली आहे। सध्या त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे काही शारीरिक संबंध किंवा काही झालेले आहेत का याबाबत पण तपासणी चालू आहे। मेडिकल्स दोघांची करण्यात आलेली आहे। अधिक तपास PSI कटारे करत आहेत। आरोपी काही गुन्हे आहेत? आरोपी कुणाल गायकवाड याच्यावरती यापूर्वी पण 324 चा एक गुन्हा दाखल आहे। त्या व्यतिरिक्त इतर कुठले त्याच्यावर गुन्हे नाही आहेत, परंतु 324 चा एक गुन्हा दाखल आहे।